अंजली दमनिया यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे की मी लवकरच खुनी गोट्या गीते यांच्याविषयी मी सर्व पुराव्यासह मीडियासमोर येणार आहे। आणि पत्रकारांनी ज्यावेळेस अंजली दमनिया यांना प्रश्न विचारला की आपल्याला गोट्या गीत्याविषयी एवढे का माहिती आहे, तर अंजली दमनिया यांनी असं सांगितलं की मी ज्यावेळेस बीडमध्ये वाल्मिक कराड यांच्याविषयी माहिती गोळा करत होते त्यावेळेस मला काही महिला भेटल्या आणि त्या महिलांनी भेटून माझ्याकडे काही पुरावे सादर केले आहेत। तर मित्रांनो, अंजली दमनिया यांच्याकडे गोट्या गीते, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याविषयी कोणते पुरावे सादर केले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। आपण हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, कालच महादेव मुंडे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी गोट्या गीते यांनी एका रेल्वे रुळावर बसून एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तो असं सांगत आहे की माझा कुठलाही या केसशी संबंध नाही, उलट बापू आंधळे यांना ज्यांनी मारलं त्याचा मी फिर्यादी आहे, कारण माझ्यासमोर बबन गीते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बापू आंधळे यांना गोळी मारली आणि तो ठार झाला। तो माझा जवळचा मित्र होता आणि महादेव मुंडे यांच्या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही। आणि अंजली दमनिया यांनी जे माझ्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत की मी मुलींना उचलतो, माझ्यावर वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल आहेत, मी महिलांशी अश्लील वर्तन करतो, हे सर्व खोटं आहे असं गोट्या गीते यांनी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे। आणि त्याच्यावरच उत्तर देताना अंजली दमनिया यांनी असं सांगितलं की मी ज्यावेळेस बीडला गेले होते त्यावेळेस बीडमध्ये मला विविध प्रकारच्या संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते येऊन भेटले आणि त्यांनी मला वेगवेगळी माहिती गोळा करून दिली आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याविषयी मला वेगवेगळी माहिती हवी होती, परंतु मला गोट्या गीते आणि वाल्मिक कराड यांच्याविषयी बरीचशी माहिती मिळाली आहे आणि त्या माहितीच्या आधारावरच मी जे बोलत आहे ते माझं सर्व सत्य आहे आणि मी लवकरच या आपल्या समोर येऊन गोट्या गीते आणि वाल्मिक कराड यांच्याविषयी जे काही माझ्याकडे पुरावे आहेत ते मी सर्व प्रसारमाध्यमाला देणार आहे आणि हे खुलं करणार आहे। मित्रांनो, ज्या वेळेस संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड अटक झाला नव्हता आणि अटक न झाल्यामुळं मुंबईचे काही समाजसेवक आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील समाजसेवक बीडमध्ये येऊन वेगवेगळी माहिती गोळा करत होते। त्यातच अंजली दमनिया या समाजसेविका परळीला जाऊन ज्यावेळेस त्या तेथील राखेचा जो इलेक्ट्रिक सबस्टेशन आहे त्या ठिकाणी जाऊन जे माहिती गोळा करत होत्या त्याच वेळेस परळी येथील काही महिला त्यांना भेटल्या आणि त्या महिलांनी अंजली दमनिया यांना अशी गुप्त माहिती दिली की त्यामध्ये बलात्कार, चोरी, हत्याकांड, खून करणे असे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे गोट्या गीते, वाल्मिक कराड आणि त्यांचे जे काही जवळचे फंटर आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांच्याविषयी माहिती त्या महिलांनी दिली आणि तसे पुरावे पण त्यांच्याकडे दाखल केले आहेत। परंतु पुढे वाल्मिक कराड अटक झाला आणि अटक झाल्याच्या नंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं आणि न्यायप्रविष्ट झाल्याच्या नंतर अंजली दमनिया यांनी या प्रकरणावर फोकस केलं की वाल्मिक कराड यांना
कशी सजा मिळेल किंवा वाल्मिक कराड यांना जे काही पुरावे आहेत त्यांच्याविषयी ते कोर्टात कसे सादर करावेत. परंतु गोट्या गीते हा मध्यंतरी त्याचा प्रकाश झोतात आला. रिव्हॉल्वर काढणे, रील्स टाकणे अशा वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आणि त्यातच महादेव मुंडे यांच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पुढे हे प्रकरण उजाडात आले आणि प्रकाश झोतात आलं. मित्रांनो, गोट्या गीते हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हत्या, बलात्कार, मुलीला पळून नेणे, लोकांना भिडविणे, लोकांच्या जमिनी बळकावणे असे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असून हा सराईत गुन्हेगार आहे. म्हणून मित्रांनो, काल ज्यावेळेस त्यांनी व्हिडिओ प्रसारमाध्यमावर किंवा इलेक्ट्रिक मीडियावर सोडला त्यावेळेस सर्व महाराष्ट्र हादरून गेला की जो आरोपी पोलिसांना सापडत नाही, पोलीस 3-3, 4-4 पथकं त्याला पकडण्यासाठी पाठवतात परंतु तरीही सापडत नाही आणि हा अचानक एक व्हिडिओ तयार करतो आणि मोबाईलवर, फेसबुकवर अपलोड करून तो सोडून देतो. आणि जो जितेंद्र आव्हाड की जे विधानसभेचे सदस्य आहेत आणि त्यांना हा धमकी देतो की आव्हाड साहेब मी आपल्याला बघून घेईन असं वक्तव्य हा गोट्या गीते करतो, तरीही पोलीस प्रशासनाला तो सापडत नाही. ही खूप खेदाची गोष्ट आहे असं सर्व लोकांनी बोलून दाखवत आहेत. मित्रांनो, अशा जर गोष्टी घडत असतील तर ह्याला काय म्हणावं असंच लोकांमध्ये कुजबूज आहे. कारण मित्रांनो, ज्या वेळेस असे गुन्हेगार जन्म घेतात आणि लोकांना त्रास देतात, तो अंजली दमानियांना सोडत नाही, जितेंद्र आव्हाडनाही सोडत नाही, खासदार सोनवणे साहेब की त्यांनी बरेचसे नावं घेतले आणि त्यांनी असं सांगितलं की माझं या गोष्टीशी कुठलाही संबंध नाही. धनंजय मुंडेला बदनाम करू नका, वाल्मिक कराड यांना बदनाम करू नका, ते माझे देव आहेत आणि मी एक वंजारा आहे आणि जे काही जितेंद्र आव्हाड आहेत हे वंजारा असू शकत नाहीत असं जातीवाचक किंवा जातीभेद करण्याचा प्रयत्न याने गोट्या गीते यांनी केला आहे. मित्रांनो, अशा आरोपीवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर समाजामध्ये जे समाजसेवक असतील किंवा चांगले नेते मंडळी असतील यांच्या जीवितास धोका झाल्याशिवाय राहणार नाही. कारण लोक सांगतात की गोट्या गीते हा खूप सराईत गुन्हेगार आहे आणि तो काहीही करू शकतो, त्यामुळं त्याला लवकरात लवकर पकडणं ही काळाची गरज आहे. लोकांना आज हा गुन्हेगार जेलमध्ये हवा आहे परंतु तो पकडला जात नाही. मित्रांनो, गोट्या गीते, अंजली दमानिया आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की सांगा आणि आमच्या असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.